लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गट पैलवान किरण साकोरे यांचा अयोध्या काशी यात्रा मेळावा दुसरा टप्पा उत्साहात। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात किरण साकोरे यांची जोरदार तयारी चालू असून अयोध्या काशी यात्रा पहिला टप्पा नुकताच पार पडलाय। त्यानंतर दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी पेरणे येथील गोल्डन पॅलेसमध्ये मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास पुणे जिल्हा भाजपा कोर कमिटीचे सदस्य प्रदीपदादा कंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद, तंटामुक्ती अध्यक्ष संजय कंद, पंचायत समितीचे माजी उपसभापती माऊली वाळके, माजी उपसभापती संजीवनी कापरे, वढू खुर्द माजी सरपंच अनिल चोंधे, फुलगावचे माजी सरपंच सुनील वागसकर, अमोल शिवले, कांताराम वागसकर, सदाशिव झुरुंगे, भाऊ झुरंगे, लीना कंद यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी प्रदीपदादा कंद व पैलवान किरण साकोरे बोलत होते। अशी आपल्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघासाठी यात्रेचं आयोजन केलेले आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र पैलवान किरण साकोरे पाटील। आता तुम्ही सगळे मंडळी असे आजची सगळ्यांची नावं घेतली पाहिजे, परंतु सर्वसामान्य व्यासपीठ उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांनो, पहिली ट्रेन यशस्वीरित्या आपली जाऊन आली आणि त्याचा आनंद आणि समाधान आम्हाला सगळ्यांना आहे। पहिल्या ट्रेनला व्यवस्था अशी केली होती की साधारणपणे 2200 ते 2300 लोकांना घेऊन इथून आपण अयोध्येला जायचं, पण आणखी अडचण झाली। त्याच्यामध्ये जवळपास 2900 पेक्षा जास्त लोक अयोध्या आणि काशीला त्या ठिकाणी गेली। स्वयंसेवक चांगले सगळे सहकारी होते, मदत करणारे होते, ती गैरसोय होऊ दिली नाही। परंतु माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता ज्या ज्या पास मिळाल्या, ज्यांची व्यवस्था केलेली आहे, ज्यांनी नाव नोंदणी केलेली आहे, कृपा करून त्यांनीच या, कारण गैरसोय प्रदीपकंदची होणार नाही, गैरसोय तुमची सगळ्यांची होणार आहे। प्रमाणापेक्षा जास्त लोक जर तिथं आली, आपले सगळे भाविक भक्त जर आले तर त्यांना जाण्याची अडचण होती, बसण्याची अडचण होती। प्रवास लांबचा आहे, 6 दिवसाचा प्रवास आहे। त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना पास मिळाल्या त्याच भक्त व्यक्तींनी त्या ठिकाणी यावं, ही आग्रहाची विनंती आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा करतो। असं वाटेल आपल्याला की आता ट्रेन गेली की परत जाणार आहे का नाही, तर त्याची काळजी करू नका। वडगाव शिंदे असू द्या, निरगुडी असू द्या, बावडी असू द्या, तुळापूर असू द्या, तुळापूरची पण आहे ना, ते तुळापूरची झाली, पण काही त्याच्यामध्ये जर राहिली असतील, फुलगाव असू द्या, आणि ही गावाची ट्रेन परत एकदा सुटणार आहे, अजून एकदा आहे, आणि त्याच्यामध्ये काही राहिलेली जे असतील यांची सुद्धा व्यवस्था आपण त्याच्यामध्ये करणार आहोत। त्याच्यामुळे काळजी करू नका। कुणी राहिलं असेल तर त्याची सुद्धा व्यवस्था आपण तिसऱ्या ट्रेनमध्ये करणार आहोत। सांगतो ना मी सगळी माहिती घेऊन आलो, इकडे काळजी करू नका। आणि ती ट्रेन आपली 20 तारखेला त्या ठिकाणी जाणार आहे, त्याची सुद्धा तुम्ही काळजी करू नका, ही आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो। मला नेहमी असं वाटतं की आपल्या लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसामान्य माणसासाठी हिताचं काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी ताकद आणि शक्ती देण्याची आवश्यकता आहे। मी नेहमी विचार करत असतो की बा आपण या परिसराचं नेतृत्व केलं, या परिसराला आज पेरणे आणि लोणीकंद आणि याच्या आधी गेलेली एक ट्रेन आणि आपल्या परिसरातली जी सगळी गावं आहेत, या गावातल्या किरण शेठ, तुम्हाला मी सांगतो, सगळ्याच्या सगळ्या माणसांनी अतिशय प्रामाणिकपणाने आपल्या सगळ्यांवर प्रेम केलेलं आहे, आणि हे प्रेम करायला या पुढच्या काळामध्ये सुद्धा कुठं कमी पडणार नाही याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे।
विकास कामांची जबाबदारी माझ्यावर सोडा. कुठल्याही गावाच्या विकास कामांसाठी आम्ही कमी पडणार नाही. याच्या आधी सुद्धा आपण सगळ्यांनी अनुभव घेतलाय. विकास कामांना आम्ही कमी पडणार नाही, ही जबाबदारी आमची. आणि तुमची सेवा करण्याला किरण कमी पडणार नाही, ही सुद्धा जबाबदारी आमच्या सगळ्यांची निश्चितपणाने आहे. आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे. 6 दिवसाचा प्रवास आहे. राहुल शेठ तुम्ही गेलता का मागच्या वेळेला? जाऊन आलाय. गाडी पुढे येते हरकत नाही. आधीच गेले तुम्ही, सेवा कशी आहे ते पाहिलं. म्हणजे व्यवस्था इतक्या चांगल्या पद्धतीची. आज तुम्हाला असं वाटत होतं मागच्या ट्रीपमध्ये जे कोणी जाऊन आले ते 1-2 भाविक भक्तांना इथं भाषण करण्याची गरज होती. असं भाषण केलंय का नाही मला माहित नाही, पण त्यांनी कुणीतरी भाषण करून माहिती द्यायला पाहिजे होती की काय व्यवस्था केली, कशी व्यवस्था केली, पुढे अडचणी आल्यात का. काही तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, तुम्ही आमच्या सगळ्या कुटुंबातली माणसं आहात. तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून आमच्या सगळ्यांची आहे. त्याची चिंता सुद्धा तुम्ही करू नका. हाही विश्वास आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात देतो. आज आपल्या परिसरामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न सुटले आहेत, परंतु असं एका सक्षम नेतृत्वाची आपल्या परिसराला गरज आहे की या पुढच्या काळामध्ये जरी मला कमी वेळ देता आला तरी लोकांच्या सुखदुःखामध्ये उपस्थित राहणाऱ्या व्यक्तिमत्वाची गरज आहे. लोकांच्या अडीअडचणीला उभं राहण्याची गरज आहे. प्रत्येकाबरोबर आपुलकीने, प्रेमाने आणि या ठिकाणी वागण्याची आवश्यकता आहे. राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये एखाद्या वेळेला एखादं काम कमी जास्त राहून झालं तरी चालतं, परंतु माझ्या सगळ्या जनतेबरोबर आपुलकीने, प्रेमाने वागण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामध्ये किरण कधीच कमी पडणार नाही असा विश्वास सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने आहे. मी पाहिले अनेक वेळा माणसं निवडणुकीच्या वेळेला जागे होते, व्हायला सुरुवात करतात, अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात, पण सतत अखंडपणे गेले 15-20 वर्ष आम्ही या परिसराचं नेतृत्व करण्याचा, परिसरातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय. मी नेहमी सांगत असतो, इथं आता आपले तालुक्याचे माजी उपसभापती 2 वेळा पंचायत समितीला निवडून आलेले माऊली या ठिकाणी वाळके इथे बसलेले आहेत. माऊली यांना मी सांगितलं होतं की माऊली तुम्ही काही काम नाही केलं तरी चालेल, पण आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाशी तुम्ही जोडा आणि सांगा विकासाचं काय काम असेल तर दादा करतील. आणि ते काम माऊलींनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने केलं आणि त्याची पुण्यही एवढीच होती की फक्त काय म्हणायचे जायचे रामकृष्ण हरी एवढ्या एका वाक्यावर किरण आपला मतदारसंघ असा आहे, आपल्या मतदारसंघाच्या माणसांचे विचार असे आहेत की त्यांनी फक्त रामकृष्ण हरी असा शब्द प्रयोग केल्यानंतर प्रेम केलं, भरभरून प्रेम केलं आणि चांगलं काम करण्याची संधी दिली. आणि तू आता काळजी करू नको, तुला जर काशी विश्वनाथाचा आणि श्रीरामाचा आशीर्वाद हे सगळे मंडळी त्यांच्या कुटुंबासाठी घेतील आणि त्यांच्या कुटुंबासाठी घेतल्यानंतर दुसरा आशीर्वाद कुणासाठी मागतील तर इथं उपस्थित असणाऱ्या सगळे माझ्या महिला भगिनी आणि बंधू हे किरण शेठ सातपुतेचं आयुष्यातलं सगळं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून या ठिकाणी आशीर्वाद मागतील. त्याची चिंता करण्याची कारण काहीच नाही. मला एवढंच आपल्या सगळ्यांना सांगायचे, जेवण हयात त्याच्यानंतर बराच वेळ झालाय, मला या अनेक जबाबदारी आहेत, त्यामुळे मला थोडासा वेळ लागला यायला. मी आपल्या सगळ्यांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, परंतु मी सुद्धा ठरवले मला जमलं तर 13 तारखेला जर मला इतर कोणत्या ठिकाणी काही काम नसेल तर मी पुण्यापासून दौंडपर्यंत रेल्वेने तुमच्याबरोबर येण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण शेवटी माझ्या मतदारसंघातली माझी प्रेमाची माणसं आज चालल्या, त्यांना कुठेतरी शुभेच्छा देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. एवढंच आपल्याला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून या मतदारसंघाचं नाव लौकिक पुणे जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कसा गाजवता येईल याचा विचार करून आपण सगळे काम करू. हे आपल्या सगळ्यांना एवढंच आश्वस्त करतो की त्या ट्रेनमध्ये डॉक्टरांची व्यवस्था केलेली आहे, त्या ट्रेनमध्ये चहा नाश्ता जेवण सगळी व्यवस्था केलेली आहे.
त्या ट्रेनमध्ये झोपायचं असेल तर त्या ट्रेनमध्ये गाड्यांची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. कुठं पाणी कमी पडणार नाही आणि तुम्हाला कुठेही कसलाही त्रास होणार नाही याची व्यवस्था आम्ही करू. एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो. मनापासून आपल्या सगळ्यांना या प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यानंतर तुम्ही आनंदी राहिला पाहिजे याची काळजी आम्ही घेणार आहे. त्याच्यामुळे भविष्याच्या काळामध्ये आपण यात्रेचा प्रवास करत असताना आपण सर्वजण आनंदमय यात्रा करू. सगळ्या सूचना अतुलदारांनी दिलेल्या आहेत. मी सर्वांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन करतो आणि तुम्ही सर्वजण वेळेत उपस्थित राहिला. आम्हाला थोडा उशीर झाला त्याच्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण दुसऱ्या टप्प्यासाठी सर्वजण एकत्र तयारी करू. रेल्वेमध्ये काही थोडाफार बदल झाला तर तो विकायला जाईल पण शक्यतो बदल होणार नाही अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वजण इथे उपस्थित राहिला त्याबद्दलही आभार व्यक्त करतो. आणि आता दादांचं भाषण झाल्याच्या नंतर सर्वांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाही अशी एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.